हॅलो 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 हॅलो
जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आता ज्यांचं नाव घेतलं ते जय जवान गोविंदा पथक यांच्यामुळे या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, लाख लाख आभार मानतोय, त्यांच्या भव्य अडचणीसाठी लाख लाख शुभेच्छा देतोय की याच्यापेक्षाही मोठे मोठे विश्वविक्रम त्यांच्या हातून घडावे. धन्यवाद. या ठिकाणी उत्तम भजनाच्या सुरुवातीसाठी सन्मान्य चिंद्रकर व यांच्याकडून आशीर्वाद रुपये 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद. बऱ्याच जणांची इच्छा की आजची बारी ही पेटाक होईल, कारण बुवान मगाशी सांगल्या एखादं 6 वाजता जो टाइम दिला होता तो 8 वाजता येतो, पण ह्याचा एकंदरीत जर भजन ऐकला ना तर तुमची सुद्धा इच्छा झाली असत की डायरेक्ट 10 वाजता येईल असतो तो बरा झाला असता. अरे 2 तास खरोखर काय काय जण ते लावलेले होते ते म्हणा होते अरे हायच्या भजनापेक्षा आपली झोप बरी, रामकृष्ण हरी आणि ह्यांच्या भजनापेक्षा झोप बरी. तरी ते आम्ही बाहेर रोडवर फिरतो ते सांगा होते रे ह्याला 2 तास केल्या पण आत नाही गेला, 2 तास केला आपण आत नाही गेला. काय भजन भजन म्हणते काय गुलामा. बरोबर सांगते, एका गावात जो आम्हाला सोडले त्या वाडीवाडीत किलेश नको, पण बरेच जण सांगतात बघा की बुवा भारी पेटवा. हो पण ज्या टायमात तुम्ही पेटवून सांगतास ना, ज्या वेळेस झुजीक 2 पाडे जेव्हा उतरवतास तेव्हा ते 2 पाडे त्या ताकदीचे लागतात. एक पाडो ठेवल्याने या झुजीचो आणि एक पाडो ठेवल्याने या नंदी बैल, तो पांगुळ बैल घेऊन फिरतात बघा नंदी बैल. हो मालकाने इशारा केला काय ह्यानं आपली मान डोलवल्या, तसं मान डोलवणारा नंदी बैल आहे. बरोबर. आता तुम्ही विचार करशील त्याचं मालक बना, मालक बसलेत बाजू होईल बुवा, त्यांना माहिती आहे ना खय हात लावलो काय हे काय बोलतो. मालकाने फक्त इशारा केला, मालकाने विचारला हे नंदी बैला मारी करतलस. दुसरा विचार विचारा हे नंदी बैला वंदारी बोलतलस. बरोबर अशी परिस्थिती आहे याची. पण मंडळी काय आजच्या रात्रीमध्ये जे काही नामस्मरण होणार त्याचं खऱ्या अर्थाने पुण्य तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे मंडळी. कारण सत्ययुगात ध्यान जी काही 4 युग होऊन गेली त्या प्रत्येक युगामध्ये परमेश्वराला प्रसन्न करून घ्यायचा एक एक मार्ग होता. सत्ययुगामध्ये ध्यान, त्रेतायुगामध्ये यज्ञ, द्वापार युगामध्ये पूजा आणि ह्या कलियुगामध्ये काय असेल ना तर ते नाम आहे मंडळी. नाम आहे, पण ते नामस्मरण तुम्ही भजनाच्या माध्यमातून घ्या किंवा कीर्तनाच्या माध्यमातून घ्या, पण ते नामस्मरण होणं गरजेचं आहे. आणि या नामस्मरणाला पसंती आज अशी साई मित्र मंडळाने दिली. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या दिल्या पाहिजे. तर सोपं नाही मंडळी. कुठल्याही कार्यक्रमाचं जर तुम्ही आयोजन करायचं झालं तर त्यासाठी त्या कुठल्याही कार्यक्रमाचं जर आयोजन करायचं झालं तर त्यासाठी नियोजन लागतं. आणि ते नियोजन जर सुनियोजन असेल, उत्तम नियोजन असेल तरच तो कार्यक्रम यशस्वी होतो. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते मंडळी. कारण मी नेहमी सांगत असतो कुठल्याही गावाचा विकास करायचा झाला तर त्यासाठी 4 जण महत्वाचे असतात. एक म्हणजे पैसा. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी मंडळासाठी पैसा द्या. ज्यांच्याकडे कष्ट आहे त्यांनी मंडळासाठी कष्ट घ्या. ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी मंडळासाठी वेळ द्या. आणि ह्या तिघांपैकी ज्याच्याकडे कायच नाही ना त्यांना निदान गप्प तरी बसा. कारण पहिल्या तिघांची कधीच अडचण नसतात. पहिल्या तिघांची कधीच अडचण नसतात, पण त्याच्याकडे कायच नाही ना त्याचीच वळवळ जास्त असतात. आणि हीच वळवळ तुमच्या विकासाची चळवळ मोडीत काढता. म्हणून अशांपासून लांब राहा. बरोबर सांगते मंडळी. कारण रावण ज्यावेळेला मृत्यूशी झुंज देत होता त्यावेळेला तो प्रभू रामचंद्राला एक चांगली गोष्ट सांगून गेला. काय? अरे मी तुझ्यापेक्षा सगळ्या बाबतीमध्ये मोठा होतो, वयाने, ताकदीने, बुद्धीने. एवढंच नव्हे तर माझं कुटुंब सुद्धा तुझ्यापेक्षा मोठं होतं. तरी सुद्धा या युद्धामध्ये मी हरलो आणि तू जिंकलास का? कारण माझा भाऊ माझ्या विरोधात होता आणि तुझा भाऊ तुझ्या बरोबर होता. म्हणजे ही एकीची ताकद आहे. आणि ही तुमची एकी
सदैव अशी समाधीत राहू दे अशी सत्यनारायण चरणी प्रार्थना करतो, साईनाथांच्या चरणी प्रार्थना करतोय. म्हणून या मंडळाबद्दल जर बोलायचं झालं तर काळजातले भाव हे नजरेने बोलत नसतात, भावनाचे बंध हे नेहमी जुळत नसतात. मिळतात ते माणसे लाखो हजारोनी, पण या साई मित्र मंडळासारखी माणसे रोज मिळत नसतात. त्यासाठी फक्त योगायोग असावे लागतात, योगायोग असावे लागतात, योगायोग असावे लागतात. आणि हा जबरदस्त योगायोग आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून जुळून आलाय. तुम्हा सर्वांचे लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी जे भजन रसिक बाहेर उभे आहेत त्यांनी या ठिकाणी मंडळामध्ये उत्तम बसण्याची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी त्यांनी बसण्याचा आस्वाद घ्यायचा आणि वारीत सुद्धा भजनाचा सुद्धा आस्वाद घ्यायचा. ही खरी चिठ्ठी महत्वाची आहे. या ठिकाणी भजन प्रेमी सर्वांनी नंदू नाईक खास बाहेरच्या देशातून या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी नंदू नाईक उपस्थित झाले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार बाहेरच्या नंतर त्यांचं स्वागत करा. लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे जीपेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्माननीय गणेश जांभळे यांनी माझ्यासाठी 100 रुपये आणि त्याचबरोबर सन्माननीय आमचे पक्वादक प्रणव धुरी यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आले, त्यांचे सुद्धा लाख लाख आभार मानतोय. गुरु म्हणजे भक्ती. पेटीचा थोडा आवाज आहे. गुरु म्हणजे भक्ती, गुरु म्हणजे शक्ती, गुरुचा करा थोडा पुरस्ता आवाज वाढवा. गुरुंचा करा गुरु निवारी कर्म साठव, गुरु निवारी, गुरु निवारी, गुरु निवारी कर्म साठव, गुरु म्हणजे प्रेमानंद, गुरु तोची गुरुंचे करा भजन, भजन गुरु करी दुःख निवारण.
गुरुनामाचा महिमा गुरुनामाचा महिमा गुरुनी मोक्ष द्यावा गुरुज्ञानाची सुरुवात गुरुवंताला दक्षिणा हीच गुरु दक्षिणा संत शिरोमणी राजराजाश्वर श्री जगद्गुरु तुकाराम वक्रतुंड विघ्नहर्ता गणपती गजानन अवधूत विघ्नहर श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद श्री गुरु साईनाथ कुलस्वामी भगवान वैष्णव छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्री प्रमोद धुरी
शरीरावरा हर हर शंभो शंभो शंकरा शंकरा शरीरावरा
तुम्ही आशीर्वाद रूपी प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच एकदा आमच्या गावदेवी प्राथमिक भजन मंडळाबरोबर तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. खरंच आपला आभार मानतोय. काय एक वेळेस पैसे नाही दिला तरी काय हरकत नाही, पण तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि तुमच्या टाळ्या ह्या खऱ्या अर्थाने एखाद्या कलाकाराला प्रेरित करून जात असतात, प्रोत्साहन देत असतात. म्हणून एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या तुम्हीच वाजवायचे. या ठिकाणी सन्माननीय योगेश सुर्वे युट्यूब चॅनल याच्यावर आशीर्वाद रूपी 100 रुपयाचा पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतो. लाख लाख आभार मानतो. त्याचबरोबर कैलासवासी लक्ष्मण मटकर यांच्याकडून यांच्या आत्म्यास चिरशांती लाभू दे यांच्याकडून यांच्या परिवाराकडून या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. त्याचबरोबर सन्मान्य भजन प्रेमी यांच्याकडे आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतो. त्याचबरोबर सुप्रसिद्ध प्रकवाद वादक सन्मान्य जयदीप सावंत यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आले. त्याचबरोबर सन्मान्य ऋतुराज भोगले उत्कृष्ट तबला वादक त्याचबरोबर ढोलकी वादक त्यांच्याकडे सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्याचबरोबर स्वप्नील गोसावी भाऊ यांच्याकडे सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. काय मंडळी, माणसाचं कर्म चांगलं पाहिजे. कारण पूर्वी असं असायचं मागच्या जन्मी करा आणि पुढच्या जन्मी भरा, पण या कलियुगात तसं नाही. कलियुगात ह्या जन्मी करा आणि ह्या जन्मी भरा. जर तुम्ही धर्म कराल, परमेश्वराकडे तुम्ही जर धर्म कराल ना, तर त्या परमेश्वराकडे तुम्हाला मागावं लागणार आहे. पण तुमचं कर्म जर चांगलं असेल ना, तर त्या परमेश्वराला तुम्हाला नक्कीच द्यावं लागणार आहे मंडळी. म्हणून माणूस किती वर्ष जगला हे महत्वाचं नाही, पण तो कसा जगला ह्याला महत्व आहे मंडळी. कारण माणसाचं व्यक्तिमत्व आहे, माणसाचं जगणं असं पाहिजे, त्या व्यक्तिमत्वाचं जगणं असं पाहिजे. तुम्ही चालताना असं चाललं पाहिजे की समोरून तुम्हाला पाहिल्यानंतर तुम्हाला रामराम ठोकला पाहिजे. तुम्ही बसताना असं बसलं पाहिजे की ज्याने कुणी तुम्हाला पाहिलं, ज्याने कुणी तुम्हाला पाहिलं त्याला तुमच्या बाजूला येऊन बसण्याची इच्छा झाली पाहिजे. आणि मरताना असं केलं पाहिजे की ज्याला कुणाला कळेल त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आले पाहिजे. हे माणसाचं जगणं आहे. म्हणून मगाशी बुवा चांगले आहेत की ह्याच्या जिभेवर कंट्रोल नाही. बुवा तसा नाही. आपले जर डोळे चांगले असले ना, तर आपण जगाच्या प्रेमात पडू, पण आपली जीभ जर गोड असली तर हे जग आपल्या प्रेमात पडणार आहे बुवा. म्हणून कारण हे कलियुगाचं पर्व आहे मंडळी. कलियुगाचं पर्व हे कलियुगाचं पर्व आहे. इथे कोणाला गर्व आहे सगळ्यांना. कलियुगाचं पर्व इथे प्रत्येकाला गर्व. मी आहे तर सर्व, बाकी सारं व्यर्थ. अरे वेड्या, कुणा वाचून कुणाचं अडत नसतं. आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म, हाच खरा मानव धर्म. म्हणून प्रेमाने जोडलेली 4 माणसं आणि त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द. हे वैभव ज्याच्या जवळ आहे ना, तो ह्या जगामधला सर्वात श्रीमंत माणूस आहे मंडळी. व आज आपल्या माणसाची किंमत करू होईल. तुम्ही बघा ना, आपल्या माणसाला आज मोठं केलं पाहिजे म्हणजे आपल्या माणसाला. मगाशी कोणी सांगितलं आपल्या माणसाची किंमत केली पाहिजे. खोटं नाही आहे ते. व्हिएतनाम एक लहान राष्ट्र, व्हिएतनाम एक लहान राष्ट्र, पण त्याने अमेरिकेवरती विजय मिळवला. जवळजवळ 20 वर्ष युद्ध चालू होतं आणि त्या युद्धामध्ये अमेरिका पूर्ण पराभूत झाला. पत्रकार परिषद भरली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने त्या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांना प्रश्न विचारला, अमेरिका एक बलाढ्य राष्ट्र, पण तुम्ही त्यांना कसं हरवलात, कसं नमवलात? व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुमचं बरोबर आहे, अमेरिका बलाढ्य राष्ट्र बरोबर आहे, पण त्यांना नमवण्यासाठी, त्यांना हरवण्यासाठी मी एका महान राजाचं चरित्र वाचलं आणि त्या चरित्राच्या प्रेरणेतून त्यामध्ये जी युद्धनीती वापरली आहे तीच युद्धनीती मी या युद्धात वापरली आणि विजय सहज संपादन करू शकलो. त्यावेळेला ते व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितल्याबरोबर त्या पत्रकारात राग गेलो. पत्रकार म्हणता, ज्यांचं तुम्ही एवढं मोठेपण सांगताय, एवढी पुशारकी त्यांच्याबद्दल मारताय, तो महान असा राजा कोण आहे? तुम्हाला आपल्या देशातलं, आपल्या राज्यातलं तुम्हाला सांगत नाही, परराष्ट्रातलं सांगतोय मंडळी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जागेवर उभे राहिले, छातीवरती हात ठेवला आणि तुम्हा आम्हा सर्वांची छाती अभिमानाने फुगेल असं वाक्य ते पुढे म्हणाले. तो महान असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि वाजवा म्हणून सांगावी लागली नाही, कारण त्या नावात तेवढी ताकद आहे मंडळी. म्हणजे बाहेरच्या देशामध्ये टिचवर आहे, पण ते आपल्याला हातभर करून सांगतात, पण आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या राजाचं आभाळवर आहे मंडळी, आभाळवर. पण आपण ते सांगायला कमी पडतोय मंडळी. म्हणून आपल्या माणसाची किंमत करू होईल. बरोबर तुका सांगते. आज बघा ना,
आज नारी शक्तीची दहशत 1990 मध्ये सुना घाबरत होत्या. 1990 मध्ये सुना घाबरत होत्या की सासू कशी मिळणार, आणि या 2026 मध्ये सासू घाबरता सून कशी मिळणार. बरोबर. पण खोटा नाही सांगते तुमका, घरामध्ये चालती बोलती लक्ष्मी पाणी भरते. एक विनोदाचा भाग सोडा, पण घरामध्ये चालती बोलती लक्ष्मी पाणी भरते. माता सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेते. अंबिका चंडिका होऊन आपल्या घराचं रक्षण करते. माता दुर्गा होऊन येणाऱ्या संकटाशी सामना करते, आणि एक गृहलक्ष्मी होऊन आपलं घर सांभाळते. त्यामुळे अपेक्षा फक्त एवढीच आहे की तिची पूजा अर्चा करू नका, पण एक स्त्री म्हणून तिचा सन्मान जरूर करा. कारण ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे मंडळी. ज्यावेळेला कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आणली गेली, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणाले, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. म्हणून तर म्हणतात ना, जिथे स्त्री जातीचा अनादर झाला तिथे रामायण आणि महाभारत घडतं, पण जिथे स्त्री जातीचा आदर केला जातो तिथे माझ्या महाराजांचं शिवराज्य घडतं. ही नारी शक्तीची ताकद आहे. ह्याच्या घराकडे सुद्धा काही दहशत कमी नाही, मरणाची दहशत आहे. त्या दिवशी ह्याच्या बाजूक एक माझा मित्र होता, तो म्हणता खरोखर विशाल मसूरकर बुवा जबरदस्त त्याच्या संसारामध्ये खुश आहे. मी म्हटलं काय भानगड रे. नाही म्हणतात त्याच्या घरातून कायम हसण्याचा आवाज येत असतो, कायम हसण्याचा आवाज. म्हणून त्या दिवशी मुलाला विचारलं, म्हटलं अरे काय यार तुझी वहिनी गावली, तू जबरदस्त लकी असंच रे. तो म्हणता अरे कसलो लकी आणि कसला काय, कुत्र्या खाल नको अशी माझी परिस्थिती आहे. अरे म्हटलं मग तुझ्या घरातून की हसण्याचा आवाज येतो त्याची भानगड काय. अरे भानगड काय म्हणजे काय, तिथं जर समजा काय बी नसला तर तिच्या हातात ज्या काय गावात धरता आणि फेकून मारतात. तिथं जर हो काय मग तुम्ही लाटणा म्हणा पळपाट म्हणा काय गावात तर फेकून मारतात. तिथं जर समजा नेम लागलो तर ती जोर जोरात हसतं, आणि तिथं नेम जर चुकलो तर म्हणतं मी जोर जोरात हसतो. ही परिस्थिती आहे. आता तुमका सांगलंय ना, त्या दिवशी खरोखर साधो नाही तो, फक्त तुमका दाखवता साधो, पण पोचलेलो आतो. मागच्या बंधातला असं तुम्हाला सगळं मनार घेत नाही, बरोबर मनार घेत नाही. म्हणत लागलो मी सांगतोय ना, आपल्या माणसात मोठा करू भया, आपल्या माणसाचं कौतुक करू भया. म्हणायला लागलो सगळ्यात पहिली सुरुवात म्हणतं माझ्या बायको पासून करतो. घराकडे गेलो जवळजवळ 10 वर्ष लग्न झाली. 10 वर्ष कधी बायकोचा कौतुक करू नाही. म्हणायला लागलो आज घराकडे जातोय आणि नुसतं बायकोवर ना कौतुकाचं वर्षाव करतो. त्याबरोबर झालं बायकोनं आपल्या जेवणाचा ताट वाढल्यानं पहिलं भाकरीचं तुकडं पडल्यानं भाजी बुडवल्यानं तोंडात घातल्याबरोबर वा 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 काय भाजी बनवलंस गो, काय तुझ्या हातात चव. खरोखर अशी भाजी मी 10 वर्षात खाल्ली नाही. असा म्हटल्याबरोबर ती जी काय भडाकली जा काय गावता फेकून मारून लागली. ती म्हणायला लागली अरे 10 वर्षात ह्यो म्हणायला लागलो अगो भडाकते की त्या 10 वर्ष आपल्या लग्नात झाली कधी तुझा कौतुक करू नाही. काल वंदनी बुवाची बारी ऐकली आणि म्हणून तुझा कौतुक करू का म्हटलं तर तू माझ्यावर भांडी फेकून मारत. त्यावर ती पण भडाकली, तुका भांडी फेकून मारू नये तर काय करू. 10 वर्षात लग्नात आपल्या झाली तऱ्हेचे पदार्थ करून घातलं तऱ्हेचे पदार्थ करून घातलंय, पण कधी भागला माझा कौतुक करू नाही. आणि आज घरात लोक गॅस संपलो म्हणून शेजारच्या कदिमिनीची भाजी आणून तुका घातले ते तुका गोड लागली, ते तुका गोड लागली असं म्हण. म्हणून काय सांगतोय, कधी पण कौतुक तुम्ही सुद्धा करा घराकडे गेल्यावर, पण घराकडली पहिली भांडी चेक करा कोणाकडची देत नाही तर असं प्रसंग होऊ शकतं. पण मंडळी आपल्या माणसाचं कौतुक करू भया. कारण तुम्हाला कौतुकाचं उदाहरण म्हणून सांगतो, हे सोपं नाही. कर्म काय पाहिजे. आनंदीहून ज्यावेळेला या ठिकाणी रूपाच्या अभंगाला सुरुवात करणार आहे, पण तत्पूर्वी तुम्हाला सांगतोय रूपाच्या ध्यानाच्या अभंगामध्ये जे वर्णन केलंय, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी बहुत सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. का विठ्ठली आवडी. अहो त्या रूपाच्या अभंगामध्ये त्या कर्माचा उल्लेख केलेला आहे मंडळी. माणसाचं कर्म किती स्वच्छ पाहिजे. हो ज्या वेळेला आनंदी होऊन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता ही 4 भावंडे ज्या वेळेला पहिल्यांदा पंढरपुरामध्ये आली, त्या विठ्ठलाचं रूप पाहिल्यानंतर त्यांना फार आनंद झाला. आणि त्या विठ्ठलाच्या रूपाचं वर्णन करत असताना शेजारी उभ्या असलेल्या मुक्ताईला ज्ञानोबा माऊली म्हणतायत, अगं मुक्ते रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजे. मग ती मुक्ताई म्हणते अरे दादा त्या विठ्ठलाचं रूप पाहिल्यानंतर तुम्ही आनंदी झालात, मग असं इतर लोकांना का वाटत नाही. तुम्ही म्हणताय तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा,
असं इतर लोकांना का वाटत नाही? त्यावेळेला ज्ञानोबा माऊलीने किती छान आणि सुंदर उदाहरण देऊन पटवून दिलं बरं. ज्ञानोबा माऊलीने काय सांगितलं? अगं मुक्ते, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तुमची जर पूर्वजन्मीची पुण्याई असेल तरच तुमच्या मनामध्ये ईश्वराची आवड उत्पन्न होणार आहे. म्हणून या कलियुगामध्ये त्या परमेश्वराची आवड उत्पन्न व्हायची असेल तर त्यांनी 3 मार्ग सांगितले. एक म्हणजे नीती धर्माचं आचरण, नित्य नेमाने ईश्वराची उपासना आणि शुद्ध मनाने जर का तुम्ही जीवनाची वाटचाल कराल ना तर ह्या कलियुगामध्ये तुम्हाला सुद्धा या ईश्वराची आवड उत्पन्न होणार आहे. म्हणून सर्व सुखाचे आगर तो विठ्ठलच आहे, पण तो केवळ मूर्तीत नसून संपूर्ण चराचरात भरलेला आहे. म्हणजे संपूर्ण चराचरात भरलेला आहे. म्हणून माणसातला सुद्धा देव ओळखता आला पाहिजे. म्हणून म्हणतो आपल्या माणसाचं कौतुक करा. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी बांदिवड्याचे सुपुत्र सन्मान्य गजानन मांजरेकर यांच्याकडे आशीर्वाद रूपी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभू दे अशी परमेश्वराच्या प्रार्थना करतो. त्याचबरोबर सन्मान्य भाऊ मिस्त्री यांच्याकडे सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. आभार मानतोय. कैसे कैसे जमी खा गए नौजवान, कैसे कैसे आज जवानी पर कराने बात कर जाएगा, आज जवानी पर कराने बात कर जाएगा, धीरे धीरे
पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे लाख लाख आभार मानतोय. या ठिकाणी कैलासवासी भजनप्रेमी भाऊ भालचंद्र सदू गोसावी यांच्या स्मरणार्थ श्री भालचंद्र गोसावी यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये, आमचे पप्पा दादा 100 रुपये आणि या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिकालय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. कैलासवासी भजनप्रेमी भाऊ भालचंद्र गोसावी यांच्या आत्म्यास चिरशांती लाभू दे अशी परमेश्वराच्या मी प्रार्थना करतोय. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे हितचिंतक भजनप्रेमी सन्माननीय यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिकालय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्यांच्या सुद्धा भावी वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतोय. त्यांच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती परमेश्वराने लवकरात लवकर पूर्ण करावी अशी भगवंताच्या मी प्रार्थना करतो. या ठिकाणी खास मसुरा वेरलीवरून या ठिकाणी बक्षिसीला प्रशांत परब, सन्माननीय प्रशांत परब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिकालय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार. सन्माननीय ओमकार राहुल यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिकालय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य उदंड आयुष्य राहू दे. सन्माननीय प्रवीण नर यांच्याकडून सुद्धा हे या ठिकाणी आमचे मित्र प्रवीण नर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिकालय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्यांना सुद्धा उत्तम आरोग्य उदंड आयुष्य राहू दे अशी परमेश्वराची प्रार्थना करतोय. सन्माननीय चंद्रकांत कदम बुवा
आता त्यांचा स्मारकाच्या इथे मोठा कार्यक्रम झाला आणि त्यांचे शिष्य सन्मान्य बांबरकर बुवा यांच्याकडे आशीर्वाद रूपी 100 रुपयाचे पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्यांना सुद्धा उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभू दे अशी परमेश्वराची प्रार्थना. या ठिकाणी सन्मान्य सर्वेश सावंत यांच्याकडून आमचे पक्वाद वादक ज्यांना यंदाचा कोकण सन्मान हा पुरस्कार इंस्टा स्टार आहेत ते तर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकडून झाल्या पाहिजे. या ठिकाणी सर्वेश यांच्याकडून प्रणवसाठी 200 रुपये पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लागला आभार म्हणतो. धन्यवाद. श्री हरी जगत पिता दूर करी बोलता श्री हरी जगत पिता दूर करी बोलता श्री हरी जगत पिता दूर करी बोलता दूर करी बोलता श्री हरी जगत पिता दूर करी बोलता श्री हरी जगत पिता दूर करी बोलता दूर करी बोलता जगातला एकमात्र पराभव आहे. एका मात्र सर्जिकल स्ट्राईक मोदींनी केला तर नंतर पण सगळ्या जगातला पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक कोणी केला असतात तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मंडळी. कारण शाहिस्तेखानाला वाटतं आज मोठं चाटणी गेल्या त्या मोठं चाटलं जाईल म्हणून त्या लाल महाराजांनी दिल्लीतून पळ काढला. म्हणून पुण्यात सुद्धा बुडबुडला काय अरे पराक्रम बघून तोंडात मोठे घालणारे नसतात. पराक्रम बघून तोंडात मोठे घालणारे नसतात पण शत्रूच्या छाती पुसून मोठे होणारे फक्त मराठी नसतात. मराठी नसतात म्हणून फक्त बघा या
धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय विलास पटेल यांच्याकडून साईबाबांच्या गाण्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाचे योगदान स्वीकारतो. या ठिकाणी सन्माननीय प्रमोद सावंत यांच्याकडून माझ्यासाठी आणि आमचे पप्पा प्रणव धुळे यांच्यासाठी 100 रुपये पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी शिवसेनेचे उपशाखा प्रमुख आहेत ते एकदा त्यांच्या भावी वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा टाळ्यांच्या स्वरूपात द्यायच्या आहेत. त्याचबरोबर सन्माननीय संजय धुरी यांच्याकडून प्रणव धुरीसाठी या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतो. लाख लाख आभार मानतो. हर घर में महकई ना जय जय श्री राम. हर घर में महकई ना महकई ना बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा है.
ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. सन्माननीय आभा सावंत यांची इच्छा होती ओम साईराम म्हणण्याची आणि त्यांच्याकडून आमचे प्रणवधुरी यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लागले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. वाटतं का आज डबलबरीचं माध्यम देण्याची गरज नाही. सन्माननीय प्रवीण नर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख आभार मानतो. सन्माननीय प्रदीप मोहिते यांच्याकडून प्रणवधुरी यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख आभार मानतो. सन्माननीय प्रशांत साळुंके यांच्याकडून सन्माननीय प्रणवधुरी यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय निलेश राऊत यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. लाख आभार मानतो. धन्यवाद. त्याचबरोबर सन्माननीय प्रसाद सावंत यांच्याकडून प्रणवधुरी यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. लाख आभार मानतो. धन्यवाद. ही आपल्या कोकणची संस्कृती आहे मंडळी. काय आहे आज बघा पाश्चात्य संस्कृती, आज पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण केलं जाते. बाहेरच्या देशात जर गेलात ना तर ते आज त्या वृंदावन मध्ये येऊन हरे राम हरे कृष्णाचा जागर करतायत आणि आपली तरुण पिढी या साई मित्र मंडळात सांगत नाही, पण इतर ठिकाणी आम्ही ज्यावेळेला कार्यक्रमामध्ये जातो त्यावेळेला तिथले तरुण वर्ग भजनाक सुरुवात केली काय ते नाक्यावर उभे राहते. पण या ठिकाणी एकदा तरुण वर्गासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण आपली संस्कृती आज ज्यावेळेला ही पिढी ज्यावेळेला 50, 60, 70 मध्ये जी पिढी आहे त्यांनी जी संस्कृती जोपासली ती संस्कृती जर टिकवायची असेल तर आपल्यासारख्या तरुण वर्गाला त्यामध्ये पुढाकार घ्यावा लागणार आहे मंडळी. आपली संस्कृती आपण टिकवायची आहे मंडळी. बरोबर सांगतो तुम्हाला. कारण आज बघा ना आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. अभिजात भाषेचा दर्जा दिला मराठी भाषेला राज्य सरकारने. पण आपण ती घरामध्ये मराठी भाषा किती वापरतोय? हो घरामध्ये आईला आई म्हणत नाही, आईला मम्मी म्हणतोय. डॅडीला पप्पा, डॅडी, बाबा कोण उच्चारत नाही. आज आई आणि बाबा हे शब्द जवळजवळ कालबाह्य झाले. तुम्ही इंग्लिश डिक्शनरी जर बोलून वाचलात ना तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे MUMMY. मेलेल्या माणसाला जास्त दिवस ठेवतात त्याला मम्मी म्हणतात. थोड्या दिवसांनी काय परिणाम होतो? आई म म्हणतले, डॅडी ड म्हणतले आणि दोघांचा जिवंतपणी मेलला म्हणा करून होतो. हो आई आणि बाबा या शब्दामध्ये किती ताकद आहे. हो जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगास उतारी म्हणून शिकावयाच्या आधी म्हणूया आई. ही आपली मराठी भाषा आहे. हो आई हात मारता तिच्या मातृत्वाला पाजर फुटतो ती आई. आई सामान्य नाही. आ म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर, ती आई आहे. म्हणून आपली मराठी भाषा आपण जोपासली पाहिजे मंडळी. बरोबर तुम्हाला सांगतोय. पूर्वी बघा देवादिकांची नावं ठेवायची. काय आत्माराम, तुकाराम, सहदेव, नारायण. आईने जर मुलाला हाक मारली हे नारायणा कांदे हाड, हे नारायणा बटाटे हाड, नारायणा ह्या हाड ता हाड म्हणता म्हणता नारायणाची माझ्यासारखी हाडा बाहेर पडत नकळत त्या आईच्या मुखातून नारायण 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 हे नामस्मरण व्हायचं. ही त्याच्या मागची भावना होती. पण आता नावा ठेवताच चांगली, पण हाक मारताना चिंकी पिंकी भिक्कू विक्की मोठा झाला का इडी पुक्की. अर्ध्यापेक्षा जास्त तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे. पटाने सांगणे त्या दिवशी एखादा बापूस माझ्याकडे घेऊन गेलो आपल्या जिल्हा म्हणाक लागलो तुमच्यामध्ये मंडळी कमी हा, तुम्ही माझ्या जिल्ह्यात जरा भजनात घ्यावा. माझ्या जिल्ह्यात तुमच्या भजनामध्ये घ्यावा. मी म्हटलं तसं नसतं काका, त्या कधी मुळात भजनाची आवड लागता. उगाच आपलं येतो 200 धनी तर तसं भाग नाही हा. त्याला मुळात ती भजनाची आवड होईल. त्याबरोबर बापूस म्हणता नाही नाही मी तुमचा काय ऐकायचं नाही. हल्ली तो त्याला तुम्ही काय करून भजनात त्याला घ्यावा. हल्ली तो व्यसनाधीन झालो. इतका म्हटलं आणि त्याला माझ्या ताब्यात दिल्याने आणि ते काका आपले दिशेनाशे झाले. हो त्यामुळे हे ना आपलं खिशात हात घातला आणि खिशात हात घालून विमलची पुडी काढली. विमलची पुडी काढल्याबरोबर ती काढल्या त्या हातात घेतल्या. त्याच्यातून जो मसाला असता बघा तो मसाला त्याच्यात मिक्स केला आणि हलवू लागल्यावर मी सांगले अरे गुलामा बापाशी ना निदान माझा तरी ठेव. मोठ्या विश्वासात तुला बापाशी माझ्या ताब्यात दिला निदान त्याची नाही माझी तरी ठेव. असा म्हणता म्हणता तो म्हणता हो बुवा मी कोणा घाबरत नाही. बापाशी तर मुली घाबरत नाही. घाबरत नाही म्हणता बरोबर गल्लीच्या तोंडातून बापूस येताना दिसले.
हे ना ती पुडी घेतली आणि गपचूप खिशात ठेवली. मी म्हटलं आता मोठेपणा सांगावं तुम्ही कोणा घाबरत नाही, बापाशी तर मुळीच घाबरत नाही. मग म्हटलं ही पुडी काय दडवलं. तो म्हणता हो बुवा मी बापाशी घाबरले म्हणून ही पुडी दडवले ना. ही जर खाताना त्यांना बघल्या ना तर ह्याच्यात ती अर्धी तो मागतो. म्हणजे बापूस कसो आता जिलाकडून आपण काय अपेक्षा करणार म्हणतो. पण भक्तांमध्ये श्रेष्ठ भक्त म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तो म्हणजे भक्त प्रल्हाद. त्यांना काय केलंय, त्यांना काय केलंय हो हिरण्यकश्यपू. एका भक्तांमध्ये श्रेष्ठ भक्त म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो म्हणजे भक्त प्रल्हाद. का? कारण एका दैत्य कुळात त्याचा जन्म झाला. पण जन्मताच मुखामध्ये बापाचं, जन्मताच मुखामध्ये नारायण नामाचं जप, जन्मताच मुखामध्ये नारायण नामाचं जप. पण ते बापाला पडलं नाही. बापाने काय केलं, त्याला कड्यावरून ढकलून दिलं. उकळत्या त्याला भजीत तसं तळल्या. एवढा काय हत्तीच्या पायात आई सुद्धा दिल्या. पण त्यातून सुद्धा तो तरला का? त्याच्या मुखामध्ये अखंड नामाचा जप होता, नारायण नामाचा जप होता. थोडक्यात काय, देव तरी त्याला कोण मारे. म्हणजे त्यावेळेला मुलगा नामस्मरण करत होता पण ते बापाला पटलं नाही. पण ह्या कलियुगात सकाळी फाटपटी उठान तर बापाशी रामराम चालू केलं ना तर रातभर इंस्टा आणि फेसबुक असणार त्याचा जीव, त्याची झोप मोड होता. तो सांगता बापाशी हे आयता जर रामराम करूचा आला ना तर थै साई मित्र मंडळ, थै साई मंदिर, थै जाऊन रामराम कर. पण घराकडे ही सध्या कलियुगातली बापाशीची परिस्थिती आहे. बरोबर सांगते तुमका. त्या दिवशी असाच झाला. एका बापाशीन आपल्या आजीला सांगल्या हे बघ ते अमेरिकेत चंद्रावर पाण्याचा आणि बर्फाचा शोध लावला ना, ह्याच्यात काय शिकलं. तो आता तो इंस्टावर आणि फेसबुक असणार पोरगो तो बापाशी सांगतो हो बाबा ह्याच्यातून काय शिकण्यासारखे, ह्याच्यातून काही शिकण्यासारख्या नाही. अमेरिकेत चंद्रावरती बर्फाची आणि पाण्याची सोय केलेली आहे. म्हणजे येणाऱ्या 31ला आपल्या फक्त चकना आणि तंबू घेऊन जायचं. म्हणजे ही परिस्थिती आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की भक्ती कशी पाहिजे, भक्त प्रल्हादासारखी. म्हणून म्हणतोय बघा आपली संस्कृती आपण टिकवायची आहे मंडळी. आज बघा ना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय. आपली संस्कृती सामान्य नाही, आपली संस्कृती सामान्य नाही मंडळी. ज्या वेळेला हो साधं घ्या ना लग्न बघा, लग्न म्हटलं आज मुंबईची परिस्थिती सोडून द्या. आपण गावात गेल्यानंतर लग्न 4 दिवसाची धामधूम, 4 दिवस नुसती धामधूम. माटव जेवण काय हो, वरात काय हो, पंक्ती पंगत काय, पंक्तीत श्लोक काय, आणि वाढणारी कोण असायची, तात्या आत्या काका मामा दादा हे वाढून असायचे. ही पद्धत आता जवळजवळ कालबाह्य झालेली आहे. हो गावात बघा ना तुमका, गावात जर बघू गेलास ना तर जेवणार एका जागेवर असतात आणि वाढणार फिरत असतात. पण आज मुंबईत काय परिस्थिती आहे, वाढणार एका जागेला आणि जेवणार गाव फिरत असतात. होळी खाया अशी परिस्थिती आहे. होता भूमे पार्टी बी बघा ना. भूमे पार्टी म्हणजे काय, कुत्र्यासारख्या हातात ताट घ्यायचा, भिकाऱ्यासारख्या हातात ताट घ्यायचा आणि ह्याची भजी, ह्याचे गुलाबजाम, त्याचं पापड बघित बसायचा. आणि एकदा काय नंबर लागलो 8 दिवस जेवलं नाही तसं उस्पान घेऊन खायचं. निव्वळ पैसे त्याच्यात वेस्टेज आहे मंडळी. आपली संस्कृती आपण जोपासू. संस्कृती म्हणजे सामान्य नाही. तुमका सांगते बघा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा.
आणि स्वर्गात गेल्यानंतर देवाने सुद्धा जगात झुकून मुलगा केला असा एकच मंतव्य आहे. माझा शिवबा होऊन गेला, माझा शिवबा होऊन गेला, माझा शिवबा होऊन गेला, माझा शिवबा होऊन गेला. जय भवानी, जय शिवाजी. यो देश म्हणतो. या ठिकाणी प्रशांत साळुंके आणि प्रसाद सावंत यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. आपल्याला आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी फरमाईश आहे, साईबाबांचं एक गाणं झालं पाहिजे. साई प्रेमात न्हाऊन गेला, त्याचा जीव हो साईत जडला. साई प्रेमात न्हाऊन गेला, त्याचा जीव हो साईत जडला. साई प्रेमात गेला, साई प्रेमात
प्रशांत साळुंखे यांच्याकडून या गाण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय आपल्याला आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी गजर घेतोय बघा या ठिकाणी ओजस्वी महाडिक आणि सोहम साळुंखे यांच्याकडून या गाण्यासाठी प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय आपल्याला आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी सन्मान्य तातू घाडी यांच्याकडून प्रणवसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय आपल्याला आभार मानतोय सन्मान्य तातू घाडी यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभू दे अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करतोय आणि त्याचबरोबर त्यांचं लक्ष माझ्यावर पडू दे विनोदाचा भाग म्हणून सांगितलं तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य ह्यात आमच्याकडे भरपूर आहे या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय देव येणा झाला महाकशी नवला शिवअवतारी तुझी पार्वती अरे तिचही मानोबा देवकी कशी हरण्याची होती एक मनाच्या होती हरी होई दर्शनाची कडोबाची कारवाई वाल्मिकी झाला आणि त्याने शतकोटी रामायण लिहून ठेवलं बघा म्हणजे सल्ला आयुष्यामध्ये किती महत्वाचा असतो बघा सल्ला हो पराक्रमी तर दुर्योधन सुद्धा होता पण विजय मात्र अर्जुनाचा झाला का कारण दुर्योधनाचा सल्ला कोणाचा ऐकला तर तो शकुनी मामाचा आणि अर्जुनाचा सल्ला कोणाचा ऐकला तर ते भगवान श्रीकृष्णाचा म्हणून आयुष्यामध्ये सल्ला महत्वाचा आहे एका सुद्धा एकदा असंच करत गेलं ह्याचो झील हो येतलो झील
तो जिल्हा ना कायम ना नागड्याने फिरायची सवय. चड्डी घालायचंच नाही. खय आपलं गेलो तरी आपलं नागड्यात फिरायचं. शेवटी हे ना काय सांगत बघले बाबू, अरे चड्डी घाल झील का ऐका कबूल नाही. झील का ऐका कबूल नाही. त्यामुळे ह्यानं शक्कल लढवले. एक युक्ती लढवल्या म्हणायला लागलो नाही ना आता ह्याला काहीतरी ना पुढे वाद्या होय त्याशिवाय हे ऐकायचं नाही. त्यामुळे ह्यानं आपल्या जिल्ह्यात सांगलंय बाबू, अरे ही जी तुझी हा ना ती मुंबई कोणाक दाखवायची ना. आणि झाला हो. त्यामुळे जिल्ह्यात पटल्यावर त्यानं दुसऱ्या दिवसापासून चड्डी घालून सुरुवात केली. ह्यो पण खुश झालो म्हणायला लागलो. म्हणायला लागलो माझी म्हणता युक्ती म्हणता एकदम फळा केली. जिल्हा फक्त सांगले मुंबई ह्या त्याच्यावरून चिठ्ठी घालून सुरुवात केली. भानगड काय झाली, 8 दिवसांनी बुवांची मेवणी म्हणजे बाबूची मावशी 8 दिवसांनी गावचं मुंबई गेली. मावश्यात बघल्याबरोबर जी बुवांच्या झिलाने एकदम आरड चालू केले. गे मावशे म्हणता गेलो मावशे समोर आणि घे मावशे म्हणता. त्याबरोबर मावशी अरे झाला काय तुका, अगे माका काय झाला नाही पण असा काय तू मतीशी मुंबई गेली असती. त्याबरोबर ती मावशी सांगता काय नाही रे बाबू मुंबई भाऊ. मावशी म्हणता काय नाही रे बाबू मुंबई भाऊ गेलं. त्याबरोबर बुवा तशी गप असता. जी चड्डी काढल्या आणि उडवून दिल्या मावशी सांगता ही बघ मुंबई म्हटल्याबरोबर मावशी पण टेन्शन मध्ये गेली हो. म्हणायला लागली ही भानगड काय. त्याबरोबर काय तुम्ही सांगा हे का बघता बुवांच्या जिल्हा की बाबू ही मुंबई नाही आहे. कोणी काय सांगलं ऐका कसं कबूल नाही. घे गप घे. माझ्या बाबाने सांगल्यानी ही मुंबई हा कोणाला दाखवायची नाही. तू आपली घरात तिथंच म्हणून तुला दाखव. आपली घरात तिथंच म्हणून तुला दाखवल्यावर मावशी सुद्धा चाट पडली. म्हणायला लागले आता ह्याला काहीतरी पुढी वादा होईल नाही तर ह्यो आता ऐकायचो नाही. त्याबरोबर मावशीने सांगल्या हे बाबू माहिती तुझी हा ना ती छोटी मुंबई आता मोठी मुंबई बघूची आहे. त्यावर बुवांचं गप असता बाबांनो हळेवा मावशी मोठी मुंबई बघूची आहे. म्हणून संपत्ती तुम्ही किती कमवा पण संपत्ती जर नालायक असली ना तर कमवलेली संपत्ती सुद्धा जाऊ वेळ लागणार नाही. म्हणून संस्कार हवे तर ते भक्त प्रल्हादासारखे, ते भक्ती हवी तर त्या भक्त प्रल्हादासारखी. म्हणून म्हणतोय पंढरीचा निळा सावळा
सावळा सावळा सावळा सावळा पंढरीचा निळा सावळा जम्या डोळे भरी पाहिला
Thank you.